आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीने 2 वर्षांमध्ये दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले मागे। शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्याचे आहेत गुन्हे। मुंबई लोकलला वंदे मेट्रोचा लूक मिळणार। मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने 2856 एसी वंदे मेट्रो कोच खरेदी आणि देखभालीसाठी निविदा काढल्या। सर्व लोकल ट्रेन वातानुकूलित करण्याच्या दृष्टीने कामाला गती। दिवाळीमध्ये मध्य रेल्वेच्या 944 एक्सप्रेस गाड्या धावणार। प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था। मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर विभागामधून रेल्वे सुटणार। कोल्हापूर सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतामधील विविध शहरांसाठी रेल्वे सोडण्यात येणार। पुण्याच्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा। राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद एकमेकांना भिडले। संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये हाणामारी। बाजार समिती संचालकांच्या डोक्यामध्ये माईक मारल्याचा प्रकार। कल्याण आगारामधील एसटी बसेस अपघातांचं सत्र सुरूच। आळेफाटा इथे 20-25 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात। स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस झाडावर आदळली। 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी। कल्याण पश्चिमेमध्ये धोकादायक वायरचा गुंता। जुन्या वायरी न काढल्यानं शहराचं विद्रुपीकरण। तातडीनं कारवाई करा नाहीतर आंदोलन करू। व्यापारी संघटनेचा प्रशासनाला इशारा। पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावर 2 संशयास्पद कंटेनर आढळले। शिरगाव किनाऱ्यावर सुद्धा एक संशयास्पद कंटेनर आढळला। अपघातग्रस्त जहाजातून कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्याचा अंदाज। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतीगृहामध्ये एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन न दिल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। विरारमध्ये जुन्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला। श्री गणेश सोसायटीमधील घटना। दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी। कल्याण आगारामधील एसटी बसेस अपघातांचं सत्र सुरू। आळेफाटा इथे 20-25 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात। स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस झाडावर आदळली। 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी। एअर इंडियाच्या नागपूर दिल्ली नागपूर विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार। 16 सप्टेंबरपासून संध्याकाळी होणारं उड्डाण सकाळी होणार। हा बदल प्रायोगिक स्वरूपामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार। कोल्हापुरात 2 दिवस सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा। आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभा तर उद्या गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा होणार। जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली बैठक। नवीद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली उद्या गोकुळची सभा। रायगड जिल्ह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली 28 पैकी 25 धरणं पूर्ण क्षमतेने भरली। रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2646 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रायगड वासियांचं पाण्याचं टेन्शन संपलं। प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अल्पवयीन मुलीची हत्या। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या दावलवाडीमधील घटना। मुलीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर। भुसावळच्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून तापी नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। विदर्भासह मध्य प्रदेशमध्ये पाऊस होत असल्यानं हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आवक वाढली।